कौशल्या स्पोर्ट्स अरेना दिग्रस येथे क्रिकेट व फुटबॉल टर्फ सुरू. प्रीमियम क्रिकेट टर्फ, फुटबॉल टर्फ, प्ले, पॅशन, परफॉर्मन्स, दिग्रसच्या खेळाडूंचा आनंद द्विगुणित करण्याकरिता क्रिकेट व फुटबॉल बॉक्स. पत्ता कौशल्य हिल्स, फार्मसी कॉलेजच्या मागे, दिग्रस. संपर्क मोबाईल क्रमांक 94 22 86 63 11. नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. मोहनाबाई कन्याशाळा दिग्रस येथे निरोप समारंभ संपन्न. काल दिनांक 3 फेब्रुवारी रोजी मोहनाबाई कन्याशाळा दिग्रस व मातोश्री भीमाबाई शिंदे कनिष्ठ महाविद्यालय दिग्रस येथील वर्ग 10वी व वर्ग 12वीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षा दिनबाई शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा मीनाताई चंद्रशेखर महेंद्रे पाटील होत्या, तर संस्थेचे उपाध्यक्ष सत्यनारायण मनियार, स्वर्गीय सरूबाई पाटील इंग्रजी शाळा दिग्रसच्या मुख्याध्यापिका सरिता पवन महेंद्रे, जिल्हा परिषद उपप्राथमिक शाळा तुपटाकळीच्या कविता इंगोले, कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक स्नेहा निंदक किशोर ढोले दरेकर, मोहनाबाईच्या मुख्याध्यापिका अनिता नगराळे, शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका बिजमवार मॅडम इत्यादी मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकमेव मुलींची एवढी मोठी शाळा, ह्या तिला मोठं तुम्ही केलंय आणि म्हणून तुमच्याबद्दल शाळेचा निकाल यावर्षी 96.11% 10वीचा आहे आणि 12वीचा 98.24%. हा अत्यंत अभिमानास्पद निकाल देणाऱ्या आमच्या विद्यार्थिनी आज इथे हजर आहेत. काही येऊ शकल्या नसतील तर त्यांचे पालक आहेत. आपली ही शाळा शैक्षणिक, क्रीडा क्षेत्र, साहित्य आणि कला या सर्व क्षेत्रांमध्ये तुम्हाला कणखर बनवण्यासाठी या शाळेचा प्रत्येक घटक झटत असतो. तुम्हाला शिकवणारे वर्ग शिक्षक आणि उषाबाई सुद्धा सारखी रागवत असते स्वच्छतेसाठी. म्हणजे तुमच्या जडणघडणीमध्ये इथल्या प्रत्येकाचा वाटा आहे. ही तुमची जडणघडण तुमच्या कुटुंबापासून सुरू होते आणि आमच्यापर्यंत थांबते. आम्ही सर्वांनी तुम्हाला जे काही देता येईल ते दिलंय. ही शिदोरी तुम्ही सोबत घेऊन जाणार आहात. आज ना खरं म्हणजे तुमच्या समोर या सर्वांच्या रूपाने पंचपक्वान्नाचं ताट आहे. त्या ताटावरचा हा जाळीदार रुमाल काढण्याचं फक्त माझं काम आहे. आज मी फक्त प्रास्ताविक करणार आहे. तुम्हाला हे सर्व लोक मार्गदर्शन करणारच आहे. आजच्या आपल्या या कार्यक्रमाची भैरवी म्हणजे माझं अध्यक्षीय भाषण, पण इथे मी फार काही बोलणार नाही आहे. मंचावर उपस्थित मान्यवर, सर्व शिक्षक वृंद, शिक्षिका, पालक आणि सर्व विद्यार्थी मैत्रिणींनो, आजचा हा कार्यक्रम अगदी पावलापावलाने रंगत असा गेला. खूप सुंदर तुमची भाषणं ऐकली, तुमचं मनोगत तुम्ही इथे इतकं सुंदररित्या रंगवलं की खरोखरच इथून जाऊच नाही असं वाटत होतं. तुमचं कौतुक, 10वी 12वीच्या विद्यार्थिनींनी मिळवलेलं इथे नेत्रदीपक यश, क्रीडा स्पर्धांमध्ये मिळवलेली तुमची नेत्रदीपक कामगिरी, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळांमध्ये मिळवलेलं तुमचं यश आणि फक्त शैक्षणिक गुणवत्ताच नाही तर नैतिक मूल्य जोपासत आपल्या शाळेमध्ये मिळत असलेलं हे जे शिक्षण आहे ते शिक्षण मला वाटतं खूप मोलाचं आहे आणि हे शिक्षण आपल्याला मिळतं आहे त्याबद्दल आपण सर्वांनी देवाचे आभार मानले पाहिजे. आणि स्नेहा ढोले मॅडमनी सांगितल्याप्रमाणे आपण स्वतःला भाग्यवान समजलं पाहिजे. आपण कुठेही कमी नाही हे समजलं पाहिजे. म्हणून सर्वप्रथम प्रत्येक मुलीने आपला हात आपल्या हातात घ्यायचा आहे. एक हात तो आपल्या पाठीवर थोपटायचा आहे आणि स्वतःच आपल्या पाठीवर स्वतःलाच थाप द्यायची आहे की माझ्यासारखी मीच. आणि मग बघा तुमच्यामध्ये काय नवीन जादू निर्माण होते. ती स्वतःची पाठ आपण स्वतःच थोपटायची आहे. म्हणजे मला वाटतं की दुसऱ्यांनाही आपली पाठ थोपटायची संधी मिळेल.
इथे 2-3 कविता झाल्या, त्यामुळे कवितेचा मोह मी टाळत आहे. पुन्हा सर्व मुलींचं इथे अभिनंदन, भावी परीक्षेसाठी शुभेच्छा आणि भावी आयुष्यासाठी शुभेच्छा. आजचा हा जो आपला कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले सर्व मान्यवर, सर्व विद्यार्थिनी, पालकवर्ग, शिक्षक सर्वांचे मनापासून आभार. आणि आजचा हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते. आभार आभार आभार. आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.